हाय सगळ्यांना नमस्कार आणि शुभ सकाळ. तर झालं का चहा पाणी नाश्ता? आमचं तर आता झालंय बघा. चहा बी पिऊन बसलो. चहा खारी खाल्ली, कारण का लय दिवस झालं मला खारीच खाल्ली नव्हती. मग मी काल आणलं होतं 2 पुढं विसवाला, मग खाल्लं. रद्दाय काय अजून आंघोळ केली नाही, रद्दाय ना. आता जे पोटले जरा थोडासा, त्यांना काय थकवा बिकवा आला का काय काय माहित नाही. मग इथं त्यांचा डेरा आहे ना, मग इथं झाडाखाली गार पाणी राहतं या. त्यात बी निम पाणी तर सगळं गळूनच जाते या. मग म्हणलं चहा केलता या, चहा प्यायला. तोंड धुवून आलत्या, मग त्यांना तोंड धुतलं का चहा लागतो. काय ते पाणी लागतं प्यायला, पाणी प्यायचं सकाळ सकाळ. आणि आपलं काय नाही, आपलं उठलं का चहा प्या, आंघोळ केली का पहिला चहा लागतो आपल्याला, दुसरं काहीच नाही. आणि परत लय उशिरानं मग पाणी प्यायचं तर चांगलं असतंय म्हणते ती शरीराला पाणी प्यायलेलं, आहे का ना? हो का. तर आता यांची बी दुट्टी चालू होईल उद्यापासून आहे ना, जातील कामाला आता. आजचे दिवस, आज काय सोमवार असतोय, आज आमच्या इथला बाजार असतोय, त्याच्यामुळं आज सुट्टी असते सगळ्या कामांना, आहे का नाही? आणि परत ते लायसनचं काम तर झालंय, तर ते आता 15 दिवसानं असतं या, है ना. सकाळ सकाळ जांभाळ्या कशाचा आळूस आला इतका, कशाचा आळूस आला? का झोप झाली नाही? तर ते कामाची सवय असल्यामुळं ते असं धरून आणल्यावर बसावं लागतं, आहे का नाही? काम असली म्हणजे काय वाटत नाही, फ्रेश मध्ये राहतं माणूस, खुश मध्ये राहतं. पण लागली रुटीन आपली तर खरंच इथली, मला तर वाटतं इथली जागा भाग्याची असाल, आहे का नाही. तिथंच भारी झालं आपलं, शेड पण झालं, परत लायसनचं पण काम झालं. तर किती वर्ष झालं आम्ही लायसन काढायला, ते पहिलं नियम होतं की 8वी पासच लागतंय, 9वी पास लागतंय, आहे का नाही. त्याच्यामुळं काय लायसनच निघत नव्हतं. तर आता नियम बदलले, तर आधार कार्डावर पॅन कार्डावर होतंय, त्याच्यामुळं पट दिसणं झालं. आणि तसं पण राधाताईची ओळख होती, मग त्यांनी एक फोन केला, मग झालं फिक्सच. म्हणजे असल्या चांगल्या कामाला का नाही, चांगल्या माणसाची संगत केली म्हणजे सगळी चांगलं होतं या. तर त्याच्यामुळं झालं आपलं काम सगळंच. तर आता तायडाचं तेवढं शाळेचं बघायचंय, बघितलंय. पण आता एकच आपल्याकडे कागद नाही, तर नाहीतर सगळे कागद आहे ते. त्याला मेनच लागतं या, काय व लागतंय ते जातीचा दाखला. तर त्याला 50 वर्षाच्या आतचा पुरावा लागतो. तर आता ह्यांचं वडील तर काय शाळा शिकले नाही, तर म्हणजे आमचा मामा सासरा बर का. आणि बघू आता ह्यांच्या आत्याचं आहे, मग चालत असला तर बरं झालं. तेवढं एक देवाने एक गारानं ऐकावं, मग आपलं तायडाचं फिक्सच होतंय हॉस्टेलला टाकायचं. म्हणजे कसं की आमच्या संगत नेली तिला, तर तिचा अभ्यास व्हायचा नाही. 10वीचं वर्ष आहे तिचं. आणि इकडं टाकायचं हॉस्टेलला म्हणलं तर मुलींचं सायन्स, तर तिथं जातीच दाखला लागतो या. तर बघू, आज काम झालं तर बरंच झालं. तर रात्ताय मला म्हणल्या उरक तुझं काम सगळं. मग बरं म्हणलं उरकते, म्हणजे सकाळ सकाळ जाऊ म्हणल्या. आज जरा सोमवार गर्दीच असते या, कारण का आम्ही इथं राहिलोच नाही लय दिवस, मग त्यामुळं आमच्या काही ओळखी वेळखी नाही त्या. आणि त्याच्यामुळं तर बघू म्हणले, आता झालं तर बरंच झालं, आहे का नाही. तर काय त्यांनी असले जुगाड केले, ते का केले असले लाल बाटल्या पोरांना? मी म्हणलं तुम्हीच केले. तर कुठं बी ते वाटतं कुत्री येऊन म्हणून असतं या, पण कुत्री यायची ती येते तेच. हो का, इथं बी केली, इथं ठेवली, तेव्हा तिकडे ठेवली लिंबापाशी. म्हणजे सगळ्या आक्याकडेच घराच्या कडेनं सगळ्या बाटल्याच ठेवल्या त्या. इतकं कुठून आणल्या होत्या बाटल्या? हा, आमच्या नवऱ्याचा जर शिरकच फाटला, काय करा. जाऊ द्या, घरी बसल्यावर काय असतंय का नाही.
कसं बी वापरायचं, कसं बी काय करायचं. कसं की जे परिस्थिती येईल त्याला तोंड द्यायचं. त्याच्यामुळं एवढं काही नाही. तर झालं भांडी बिंडी घासली. तेवढी कपडे धुते मग झालं. आणि 2-4 चपात्या करावं म्हणलं, म्हणजे यांनी खाल्लं म्हणजे टेन्शन नाही. चला जाते तिकडं. आपला पाणी नाही का जात आहे, तर इथं पाणी काय नाही त्याच्यामुळं ड्रम भरून आणते तर यातलं. तर ताजी टाकी भरलेली होती पाणी. अगं बाय ताय, कपडे धुवायला बाया का ताईनं नंबर लावलाय आमच्या कपडे धुवायला. ताई कपडे धुवायला लागले. मला बी धुवायचे ते. आता मी बी घेतलंय पाणी ते भरून, आणि इथं राहिले ते आपले कपडे. तर एवढी मोठी भांडी, भांड्याचं कसं की वास येतंय औषधाचं ते कालतंय मासा ते फिरत आहे ना सुद्धा त्याच्यामुळे. आणि काल मी काय त्यातलं सगळं राडा काढला, तर म्हणलं इचू काटेच आहे ना, आपल्यालाच राहायचंय. ते बी लोकांचं नाही, ते आपल्या दिराचंच आहे, आमच्या दिराचं. त्यामुळं आणि अगं इथं मला इथं कट्टा चांगला होईल अगं इथं. त्याच्यामुळं मी काय केलं, खाली बसून दाखवते की. त्याच्यामुळं मी असं थोडं थोडं रोज उठलं का थोडं थोडं इथलं तिथलं हे आणते, दगड आणते, आणि मग असं कटा केला का बसायला पण होतंय, तिथं भांडी घासायला पण होतंय, आहे का नाही. आणि तशी बी मला कमी डालती की ताई तू आंघोळ कुठं करते नक्की सांग. मी कसे कराय जोपर्यंत अंधार आहे तर वरच बाहेर करते, आणि उजळलं तर पाहिजे इथं करते आंघोळ. तर ह्याला आज नीट आणायचंय, बघू आपल्याला एक आंघोळीची सोय तेवढी. मग ताई म्हणते ते काय तू जा राहायची 4 महिने परत जायची पतीवर. त्यामुळं आणि तायडा तर आपल्या तिकडंच करते, तर तायडा काय अजून आली नाही. बघ आता आणावं लागेल त्याला पुढच्या आठवड्यात, नाहीतरी येते घेऊन कोणीतरी. ती बी कमी टाकली मला की लयच तुझं भाऊजीचं गळत होतं की. तर कसं की कशात तर आला असेल राग. आता शेवटी दीर आहे म्हणल्या भाऊजाईवर रुसणारच आहे का नाही. त्याच्यामुळं जाऊ द्या काहीतरी. मग पण नाही मनावर धरत आपण, मी बी धरत नाही, ती पण धरत नाही, म्हणजे घडीभर बोलतात आणि लगेच हे होत्यात. त्याच्यामुळे मनावर काय धरत नाही, कोणाचं काय बोलणं घेत नाही मी. दिराचं बी घेत नाही, जावाचं बी बोलणं घेत नाही मनावर, आणि काहीच नाही. तर त्यांना कशाचा राग आलता काल की मी पापड भाजलं होतं, मी करतो स्वयंपाक. आधी मला म्हणलं 12 वाजले ते तू अजून काय स्वयंपाक केला नाही, आणि मला तिकडं ताई म्हणल्या होते की मी इकडं मासं ती केलं तर तू काय स्वयंपाक करू नको. मग त्याच्यामुळं मी हे केलं नाही. मग मला म्हणलं परवा दिवशी 5 वाजल्या होत्या, हे असलं राडा तवर तात्पुरतं मला काहीतरी दे खायला. मग मी तात्पुरतं मग पापड भाजलं आणि थोडीशी भाजी केली वांग्याची, आणि चपात्या केल्या. मग मी पुढं तोंड करून हे करत होते, स्वयंपाक करत होते, आणि महाग यांना ताट भरून पापड भाजलं दिलेलं का. तर गाव आलं होतं ते बोलत होतं, म्हणजे कारण का आपण कुठं येत करत नाही, कुणी येतात आता सगळ्या सगळ्यात कामं केले ते ना मी, त्याच्यामुळं हे करत होतं. तर मी काय सांगत होती ते पापडाचं. मग ते भाऊजीला वाटलं की हिनं मुदामत दिलं नाही पापड, आणि सणू तर तिकडं होता घरा माग, आणि ह्यांनी पोरानंच खाल्लं. तरी दादाने हाक मारली सणू भया ये इकडं, म्हणलं मम्मीनं पापड भाजले ते. मग भाऊजीचा झाला गैरसमज की हिनं मुदाम दिलं नाही, तर त्याच्यामुळं ते रातायला सांगत होत्या. मग
त्याच्यामुळं हे झालं. तर काय नाही असल्या किरकोळ कारकोळ विषयावर काय तेवढं आहे का नाही. म्हणलं तुमचा गैरसमज दूर करावा. मला तशी कमेंट केली ते तर ताई ना त्याच्यामुळं. तरी नाती टिकवायचे म्हणल्यावर भांडण थंडाण करून जमत नसतं या. आणि भांडण करायचं म्हणलं का मग नाती टिकत नाही ना. आजपर्यंत आम्ही कसं की आणि भारी अनुभव आलाय बघा की आता आपण शेजार पाजाराला काय बोललं का लगेच हे करतात. त्याच्यामुळं आता शेजारी बी सोडून दिले ती आणि सगळी नाती बी सोडून दिले ती, गोती बी सोडून दिले ते, सगळं सोडून दिलंय. त्याच्यामुळं आता हाय आपल्याला आधार दिला रद्दत आहे ना, तर त्यांचं आयुष्यभर माझ्यावर उपकारच आहे. तर माझ्याकडून कधी फिटणार आणि कधी नाही ते मला माहिती नाही. हा होय 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 घालते की. बर बर होय होय. तर रातताय मला म्हणते ते काळा झंपर आहे माझा घालते का, मोठा व्हायला लागलाय. मी आता कधी काळ घातलं नाही पण बघू घालून एकदा प्रॅक्टिस करते. तसं बी राततायच मला झंपर भटीवर होतं ऐकतं ते. तर चला आता लय व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय. परत तुम्ही म्हणताल की